नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक M.R. जोशी, श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय येथे सध्या अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहे. तुम्हाला माहिती आहे की सध्या शासनाने कोविडच्या परिस्थितीत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे आदेश दिलेले आहेत आणि ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची राहणार आहे. त्यामुळे आज आपण वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नप्रकार काय असतात याविषयी माहिती घेऊ. यासाठी मला आमच्या प्राचार्या डॉक्टर अनुराधा राऊत यांनी मार्गदर्शन केलेले आहे. तुम्हाला माहिती आहे की B.एडच्या अंतिम वर्षाला अध्ययनासाठीचे मूल्यांकन हा एक पेपर आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात हा पेपर अंतिम वर्षाच्या B.एड विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. मग आता ह्या विषयामध्ये प्रश्नप्रकार कसे असतील त्या संदर्भात आपण माहिती घेऊ. इथे एक पहिला प्रश्न मी त्या ठिकाणी दिलेला आहे. उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणातील बोधात्मक श्रेणीमध्ये सर्वात वरच्या पातळीवरचे उद्दिष्ट कोणते? आणि त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत: उपयोजन, व्यक्तिमत्व विकास, मूल्यमापन, पृथक्करण. जर तुम्ही त्या ठिकाणी बोधात्मक श्रेणी पाहिली तर या बोधात्मक श्रेणीमध्ये सर्वात वरच्या पातळीवरचं उद्दिष्ट आपल्याला मूल्यमापन हे दिसेल. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मूल्यमापन. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी अनुक्रमे प्रथम चतुर्थक व तृतीय चतुर्थक कोणते? त्या ठिकाणी पर्याय दिलेले P60 व P30, P50 व P75, P0 व P99, P25 आणि P75. तुम्हाला माहिती आहे की प्रथम चतुर्थक व तृतीय चतुर्थक, प्रथम चतुर्थक म्हणजे ज्याच्या खाली 25% प्राप्तांक असतात असा बिंदू, आणि तृतीय चतुर्थक म्हणजे ज्याच्या खाली 75% प्राप्तांक असतात असा बिंदू. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ड, P25 व P75. P25 व P75 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तिसरा प्रश्न आहे, खालील कोणते विधान प्रसामान्य संभव वक्राचे वैशिष्ट्य नाही? हा प्रश्न आहे. पहा, याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. प्रसामान्य संभव वक्र हा घंटेच्या आकारासारखा असतो. प्रसामान्य संभव वक्रात मध्यमान हे एकक असते. प्रसामान्य संभव वक्रात मध्यमान, मध्यगा व बहुलक यांच्या किमती समान असतात. आणि प्रसामान्य संभव वक्राचे एकूण क्षेत्र हे 99.74% असते. आता याच्यामध्ये प्रसामान्य संभव वक्रात मध्यमान हे एकक असते हे विधान चुकीचं आहे. कारण प्रसामान्य संभव वक्रामध्ये प्रमाण विचलन हे त्या ठिकाणी एकक असते. म्हणून ह्या प्रश्नाचं चुकीचं जे उत्तर म्हणजे चुकीचं जे वैशिष्ट्य आहे या प्रसामान्य संभव वक्राचं हे आहे की प्रसामान्य संभव वक्रात मध्यमान हे एकक असते. आता चौथा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. पहा, मूल्यमापन त्रिकोणाचा खालीलपैकी कोणता घटक नाही? शैक्षणिक साधने, अध्ययन अनुभूती, उद्दिष्टे आणि चौथा पर्याय मूल्यमापन साधने. आपण जर मूल्यमापनाचा त्रिकोण पाहिला तर उद्दिष्टे, उद्दिष्टाच्या अनुषंगाने शैक्षणिक अनुभूती ज्याला आपण अध्ययन अनुभूती म्हणतो, आणि तिसरं म्हणजे मूल्यमापन साधने, त्याला मूल्यमापनाचा पुरावा त्या ठिकाणी तिसरा. म्हणून ह्या ठिकाणी शैक्षणिक साधने हा जो पर्याय आहे तो चुकीचा आहे. हा घटक मूल्यमापन त्रिकोणाचा नाही. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? हा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? म्हणजे आता पहिला पर्याय दिलेला आहे मध्यगा म्हणजे मोजून काढलेली सरासरी. टोकाकडचे प्राप्तांक दिलेले नसतील तर मध्यगा काढता येते. श्रेणीतील प्रत्येक प्राप्तांकाचा परिणाम हा मध्यगेवर होतो. सुट्या प्राप्तांकांची मध्यगा काढता येते.
आपल्याला माहिती आहे की मध्यगा म्हणजे मोजून काढलेली सरासरी, हेही माहिती आहे. टोकाकडचे प्राप्तांक जर दिलेले नसतील तर मध्यगा काढता येते. त्याच्यानंतर सुट्या प्राप्तांकाची मध्यगा काढता येते. म्हणून यातील चुकीचं विधान आणि आपल्याला बरोबर उत्तर जे आहे ते श्रेणीतील प्रत्येक प्राप्तांकाचा परिणाम हा मध्यगेवर होतो, हे चुकीचं विधान आहे. मध्यमानामध्ये ही गोष्ट नमूद केली जाते. मध्यमानाचं वैशिष्ट्य आहे की मध्यमानामध्ये प्रत्येक प्राप्तांकाचा परिणाम हा मध्यमानावर होतो, पण मध्यगेवर होत नाही. म्हणून हे चुकीचं विधान आहे. या ठिकाणी मी त्या ठिकाणी हे राईट केलं. आता 6वा प्रश्न पहा. आयताचे क्षेत्रफळ कसे काढायचे हे शिकवल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला कोणत्याही आयताकृती कागदाचे क्षेत्रफळ काढता यायला लागले म्हणजे डॅश होय, हा प्रश्न आहे. मूल्यमापन, अध्ययन अनुभूती, अध्ययन निष्पत्ती, उद्दिष्ट निश्चिती. त्याच्यामध्ये अध्ययन निष्पत्ती, ज्याला आपण लर्निंग आउटकम असं म्हणतो, तर हे उत्तर या ठिकाणी अध्ययन निष्पत्ती हे आहे. 7वा प्रश्न आहे. बहुलकाला डॅश असे सुद्धा म्हणतात. शततमक, विचलन, माध्य, भूयिष्ठक. जर आपण पुस्तक उघडून पाहिलं तर बहुलकाला भूयिष्ठक असं दुसरं नाव आहे, म्हणून भूयिष्ठक ह्या ठिकाणी हा पर्याय बरोबर आहे. मध्यमान, मध्यांक व बहुलक. 8वा प्रश्न. मध्यमान, मध्यांक व बहुलक हे कोणत्या वक्रामध्ये एकाच बिंदूच्या ठिकाणी केंद्रित झालेले असतात? धन विषमित वक्र, संचित वारंवारिता वक्र, प्रसामान्य संभव वक्र, ऋण विषमित वक्र. आपल्याला माहिती आहे की प्रसामान्य संभव वक्रामध्ये हे तिन्ही बिंदू एकाच ठिकाणी असतात, त्यांच्या किमती सारख्या असतात, म्हणून या ठिकाणी उत्तर आहे प्रसामान्य संभव वक्र. पुढचा प्रश्न आहे 9वा प्रश्न. मध्यगा म्हणजे असे शततमक की ज्याच्या खाली श्रेणीतील डॅश प्राप्तांक असतात. पहिला पर्याय 50, दुसरा 50%, तिसरा 25% आणि चौथा 75%. तर काही वेळेस चुकून विद्यार्थी 50 लिहितात. खरं तर 50% हा पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहे, म्हणून 50% त्या ठिकाणी उत्तर. खाली दिलेल्या प्राप्तांकांचे मध्यमान किती? प्राप्तांक दिलेले 60, 54, 84, 90, 72 व 42. आता मध्यमान काढायचं सूत्र माहिती आहे. समेशन एक्स डिवायडेड बाय एन. या सगळ्याची बेरीज करायची, त्याला एकूण प्राप्तांकांनी भागायचं. प्राप्तांकांची संख्या जी असेल त्याच्याने भागायचं. ते जर केलं आपण तर आपल्याला उत्तर या ठिकाणी जे मिळतं ते आहे 67. 67 हे करेक्ट ॲन्सर या प्रश्नाचं आहे. तर अशा प्रकारे मी एक नमुना 10 प्रश्न त्या ठिकाणी इथे दिलेले आहेत आणि त्याची उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत. एक नमुना उत्तरपत्रिका दिलेली आहे. आता पहा, इथे असे वर्तुळ दिलेले असतात आणि जे उत्तर बरोबर आहे त्या वर्तुळाला किंवा त्या ओव्हलला तुम्हाला डार्क करायचं असतं. मग आता इथे प्रश्न क्रमांक 1 आपण पहा. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1. उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणातील बोधात्मक श्रेणीमध्ये सर्वात वरच्या पातळीवरचे उद्दिष्ट कोणते? तर आपलं उत्तर काय होतं? मूल्यमापन. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर क पर्याय त्या ठिकाणी बरोबर होता. तर आपण क पर्यायाला या ठिकाणी राईट केलेला आहे पहिल्या प्रश्नामध्ये. दुसऱ्या प्रश्नामध्ये ड पर्याय आपण पाहिलं की प्रथम चतुर्थक आणि तृतीय चतुर्थक अनुक्रमे कोणते? तर ड पर्याय P25 आणि P75. म्हणून या ठिकाणी मी ड पर्याय त्या ठिकाणी राईट केलेला आहे. तर अशा प्रकारे सर्व प्रश्नांची उत्तरं मी या ठिकाणी दिलेली आहेत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर क, दुसऱ्याचं ड, तिसऱ्याचं ब, चौथ्याचं अ, पाचव्याचं क, सहाव्याचं क, सातव्याचं ड, आठव्याचं क, नवव्याचं ब आणि 10व्याचं क. आता बी एडचे काही इतर विषय आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा नमुना प्रश्न प्रकार कसे विचारले जातात पहा. पहिला प्रश्न. निरीक्षणाने काढलेली सरासरी म्हणजे डॅश होय. मध्यमान, मध्यांक, बहुलक, विचलन. हा प्रश्न पहा. दुसरा प्रश्न आहे. उद्दिष्टांच्या स्पष्टीकरणाचे विधान डॅश काळात असावे. साध्या वर्तमान काळात, चालू भूतकाळात, तृतीय वर्तमान काळात, अपूर्ण भविष्य काळात. तिसरा प्रश्न आहे. डॉक्टर H.E. आर्मस्ट्रॉंग हे डॅश अध्यापन पद्धतीचे जनक आहेत. प्रकल्प,
दिग्दर्शन, अभिक्रमित अध्ययन, स्वयंशोधन. चौथा प्रश्न आहे, कोणत्या कसोटीच्या वापरानंतर उपचारात्मक अध्यापनाची आवश्यकता असते? संपादन, नैदानिक, बुद्धिमापन, क्षमता. पाचवा प्रश्न आहे, भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचा निर्माता कोण? डॅनियल गोलमन, मॅकडुगल, विल्यम स्टर्न, पीटर सॉल्वन. पुढचा सातवा प्रश्न आहे, चेतकांचे वर्गीकरण म्हणजे डॅश डॅश होय? संकल्पना, अवबोध, कल्पना, अपबोध. सातवा प्रश्न आहे, सामाजिक समायोजनाची संकल्पना डॅश डॅश यांनी मांडली? बर्ट, क्रोक्रो, गार्डनर, ब्राऊन. आठवा प्रश्न आहे, शिक्षक हालचाल व शिक्षक हावभाव हे कोणत्या सूक्ष्म अध्यापन कौशल्याचे उपकौशल्य होत? प्रबलन, प्रयोग दिग्दर्शन, चेतक बदल, प्रश्न कौशल्य. नववा प्रश्न आहे, किशोरावस्थेतील मुलांचे वजन दरवर्षी डॅश डॅश पौंडाने वाढते? 3 ते 7, 3 ते 5, 2 ते 4 आणि 1 ते 3. दहावा प्रश्न आहे, सूक्ष्म अध्यापन तंत्राचा शोध कोणत्या विद्यापीठात लागला? स्टॅनफोर्ड, केम्ब्रिज, शिकागो, ऑक्सफोर्ड. 11वा प्रश्न आहे, पठारावस्था हा खाली दिलेल्या कोणत्या वक्राचा भाग आहे? अध्यापन वक्र, अध्ययन वक्र, गॉसियन वक्र, धनविषय वक्र. 12वा प्रश्न आहे, अवबोधाचे डॅश डॅश म्हणजे संबोध किंवा संकल्पना आहे? सादरीकरण, नामकरण, वर्गीकरण, सामान्यीकरण. आता आपण वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास करताना नोट्स कशा काढायच्या? तसं आता मी या ठिकाणी काढलेलं आहे. भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचा जनक कोण? डॅनियल गोलमन. बुद्धिमत्तेचे 120 घटक असतात हे कोणत्या शास्त्रज्ञाने प्रतिपादित केले? गिलफोर्ड. कोणत्या वर्षाचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे? 1968. पुढचं, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार सर्व भारतीय कायद्यासमोर समान आहेत? कलम 14. शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कुणी दिली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचं, माणूस घडविते ते शिक्षणाची व्याख्या कोणी केली? स्वामी विवेकानंद. महात्मा फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणत्या वर्षी काढली? हा प्रश्न पहा. इसवी सन 1848. लोकशाहीचे 3 पैलू कोणते? स्वातंत्र्य, समता व बंधुता. बुद्धिमापन कसोट्यांचा जनक कुणाला म्हटलेला आहे? आल्फ्रेड बिने. पुढे, चेतकांचे वर्गीकरण म्हणजे काय? संकल्पना. तर अशा प्रकारे आपण आपल्या नोट्स त्या ठिकाणी तयार करायच्या आणि या वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकारांचा अभ्यास त्या ठिकाणी करायचा आणि परीक्षेत घवघवीत यश त्या ठिकाणी मिळवायचं. परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद.